भारतात पेट्रोल डिझेलची टंचाई होणार आहे का अशी भीती सर्वसामान्यांना पडलेली आहे. इस्रायल अमेरिकेच्या आगाऊपणाचा फटका जगातल्या अनेक देशांना बसलेला आहे. त्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. भारताला सगळ्यात पहिला फटका बसला तो LPG गॅसच्या रूपाने. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे आणि त्याला त्याच तोडीने प्रत्युत्तर इराण देत असल्याने युद्ध कधीपर्यंत चालेल हे कुणालाच माहीत नाही. अमेरिकेचे माथेफिरू राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडे कुठलाही प्लॅन नाहीये, पण त्यामुळे जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यात. आपल्या देशाबद्दल बोलायचं झालं तर नेहमीप्रमाणे अफवांचा ऊत आलेला आहे. पेट्रोलची टंचाई निर्माण होईल या भीतीने टाकी फुल करण्यासाठी काही ठिकाणी लोक भर उन्हामध्ये पेट्रोल पंपाबाहेर रांगा लावताना तुम्ही पाहिलं असेलच. खरंच पेट्रोलची टंचाई होणार आहे का येत्या काही दिवसांमध्ये? भारत सरकार आणि ऑइल रिफायनरी कंपन्यांनी या बाबतीत नेमकं काय म्हटलेलं आहे? पेट्रोलचे दर वाढणार आहेत का? गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ती अजून होणार आहे का? होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी खुली आहे की बंद आहे? काय सुरू आहे नेमकं भारतात इंधनाच्या बाबतीत? या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं नक्की नोंदवा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगातली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि धोकादायक पातळीवर पोहोचलेली आहे. चर्चेसाठी तयार असलेल्या इराणवरती अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला. इराणच्या शाळांवरती हल्ले करून खुलेआम नरसंहार होतोय. कहर म्हणजे इराणच्या तेल उत्पादक प्रदेशावरती हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे इराणमध्ये काळा पाऊस पडला. एवढं सगळं होत असताना मानवाधिकार संघटना, संयुक्त राष्ट्र या दोन देशांच्या दहशतवादाला आवर घालण्यामध्ये सपशेल फेल गेलेला आहे. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण भारतावरही अमेरिकेची दादागिरी ही सुरूच आहे. नुकतीच रशियाकडून महिनाभर तेल खरेदी करण्याला अमेरिकेने परवानगी दिली. म्हणजे भारताने काय करायचं हे अमेरिकेला विचारावं लागणार आहे, अशी सगळी एकूणच परिस्थिती आहे. आणि त्याचा परिणाम काय होतोय बघा. सगळ्यात पहिलं तर LPGच्या दरांमध्ये भली मोठी वाढ झालेली आहे. व्यावसायिकच नाही तर घरगुती गॅस देखील वधारलेला आहे. आता एक ग्राफिक्स बघूया. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर, त्यांचे दर जुने आणि नवे. हे झालं LPGचं. आता पेट्रोल डिझेलची परिस्थिती बघा. लोक पेट्रोल पंपावरती रांगा लावतायत. अर्थात काही ठिकाणीच हे होतंय, सगळीकडे नाही. संभाजीनगरात आपण बघितलं तर गर्दी करतायत आणि टाकी फुल करून घेतायत, कारण भीती आहे. सध्या तरी पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले नाहीयेत, पण जसजशी युद्धाची परिस्थिती चिघळत जाईल तसतसं याचा फटका हा भारताला बसू शकतो. पण ज्या बातम्या समोर येत आहेत यातल्या एक्सपर्ट्सच्या प्रतिक्रिया माध्यमांमधून आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळत आहेत. त्यानुसार देशात किमान पुढचे 40 ते 45 दिवस पुरेल इतका साठा हा शिल्लक आहे. एक्सपर्ट्सच्या मते घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये, पण अनेक रिपोर्टनुसार काही दिवस पुरेल इतकंच कच्चं तेल भारताकडे आहे. कच्च्या तेलाच्या किमती सध्या $100 प्रति बॅरलहून अधिक वाढलेल्या आहेत. वाढ होतच राहिली तर मात्र पेट्रोलच्या किमती वाढणार हे नक्की. आणि याच बातम्या भारतीयांच्या भीतीमध्ये भर घालतायत. होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा इराणचा निर्णय. अर्थात ही सामुद्रधुनी अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांसाठी बंद आहे. भारतासाठी सध्या तरी सवलत आहे. हा तोच मार्ग आहे जिथून कच्च्या तेलाच्या जहाजांची ये-जा होत असते. भारताला देखील इथूनच कच्चं तेल मिळत असतं. होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी पूर्णपणे बंद नाहीये, पण तिथल्या वाहतुकीला मोठे अडथळे हे सध्या निर्माण होत आहेत आणि धोका हा वरचेवर वाढत चाललेला आहे. इराणने अमेरिका, इस्रायल आणि युरोपसाठी ती बंद असल्याचं सांगितलेलं आहे, पण त्यासोबतच भारतासाठी ही सामुद्रधुनी खुली असल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय. तरीही जहाजांवरचे हल्ले आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या धमक्या या सगळं बघता बहुतेक जहाजं ही थांबलेली आहेत. ही सामुद्रधुनी जागतिक तेलाच्या जवळपास 20% पुरवठ्यासाठी महत्त्वाची आहे आणि भारताची सरासरी 50% तेल आयात इथूनच होते, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आता काय आहे होर्मुझची सामुद्रधुनी बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुमारे 167 किलोमीटर लांबीचा जलमार्ग जो पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. सामुद्रधुनीचे दोन्ही किनारे सुमारे 50 किलोमीटर रुंद आहेत. जगातल्या एकूण पेट्रोलियमपैकी 20% वाटा इथूनच जातो. इराणसह सौदी अरेबिया, इराक आणि कुवेत हे देश देखील याचा वापर करतात.
भारताच्या एकूण नॉन ऑइल एक्सपोर्टपैकी 10% अधिकचा पुरवठा हा याच मार्गाने होतो. त्यानंतर दररोज सुमारे 1.5 ते 2 कोटी बॅरल कच्चं तेल म्हणजेच क्रूड ऑइल आणि इंधनाची वाहतूक ही याच मार्गाने होत असते. इराणचा व्यापारही बऱ्यापैकी या मार्गावरती अवलंबून आहे. जर अधिक काळ हा मार्ग बंद राहिला तर इराणचं देखील मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आता थेट परिणाम काय होऊ शकतो? शक्यता आहेत बघा. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार का? तसं तर पेट्रोल 100 पार गेलेलं आहे भारतामध्ये केव्हाच. आता तर या युद्धामुळे भडकाच उडू शकतो कदाचित. साधारणपणे 4 ते 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता यातले तज्ज्ञ व्यक्त करतात. पण आणखी एक महत्त्वाची माहिती देखील समोर येते आणि ती म्हणजे पुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भारताने कच्च्या तेलाच्या आयातीचे स्रोत हे बदललेले आहेत. 70% जास्त आयात आता होर्मुझच्या सामुद्रधुनी व्यतिरिक्त इतर मार्गाने केली जाते. त्यामुळे पुरवठा जर सुरळीत राहणार असेल तर दर देखील कदाचित स्थिर राहू शकतात. अर्थात ही शक्यता आहे. लवकरात लवकर युद्धविराम होणं किमान आपल्यासाठी तरी गरजेचं आहे आणि तसं नाही झालं तर या पुरवठ्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता ही जास्त आहे. त्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू महागणार. रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या किमती हळूहळू वधारतील कारण त्यांची वाहतूक ही पेट्रोलवरती अवलंबून असते. एकदा का पेट्रोल वाढलं की आपोआपच सर्वच वस्तूंच्या किमती ह्या वाढणार आहेत. उत्पन्न कमी असणाऱ्यांना याचा सगळ्यात जास्त फटका बसू शकतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं महागाईचा भडका. आधीच आपल्याकडे महागाईने लोक हैराण झालेले आहेत. आता त्यामध्ये ही भर असणार आहे. आणखी एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे रुपयाची घसरण होत राहणार. सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढत आहेत. $1 तुलनेत रुपयाचं मूल्य हे आता 90च्या पुढे गेलेलं आहे आणि हा भारतीय रुपयांसाठी एक निगेटिव्ह किंवा नकारात्मक गोष्ट आपल्याला म्हणता येईल. पुढचं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सामरिक कामं रखडली. IMEC आणि चाबहार बंदर प्रकल्पाचं काम हे रखडलेलं आहे. त्यातही इराणचं नवं सरकार कसं असेल यावरती हे सगळं काम अवलंबून असणार आहे. त्यामुळे एकूणच अनिश्चितता आपल्याला यामध्ये बघायला मिळते. युद्धाचे परिणाम काय याचा पाढा जर का आपण वाचत बसलो तर सगळ्याच गोष्टी या नकारात्मक आहेत. पॉझिटिव्ह असं काहीच यामध्ये होताना आपल्याला दिसून येत नाहीये. केवळ 2 देशांच्या साम्राज्यवादी म्हणा किंवा मग धर्मद्वेषी म्हणा किंवा हवरटपणा म्हणा किंवा अजून काही जगाला या 2 देशांनी अक्षरशः वेठीस धरलेला आहे. सरकार आणि ऑइल रिफायनरी कंपन्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या सगळ्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. भारत आपली ऊर्जा गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे असं परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी म्हटलेलं आहे. तर अफवांना बळी पडून अनावश्यक इंधनसाठा करू नये ज्यामुळे मागणी पुरवठा साखळी बिघडेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्याबरोबरच तेल कंपन्यांचे मेसेजेस देखील तुम्हाला मिळत असतील. त्यामध्ये एक स्पष्ट असा संदेश देण्यात आलेला आहे की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. या संदर्भातल्या देशात इंधन टंचाई नाहीये परंतु काटकसरीने वापर हा कधीही फायद्याचा ठरतो असा हा तेल कंपन्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना मेसेज पाठवलेला आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे भारतातल्या इंधनाच्या किमती किंवा पुरवठा आणि त्याचा आपल्यावरचा थेट परिणाम यावरती विश्लेषण केलं. अजून तरी खूप काही झळा आपल्या देशाला बसलेल्या नाही आहेत पण काहीही होऊ शकतं आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला तयार राहावं लागेल. आणि तयार न राहून सांगता कोणाला. आर्थिक महासत्ता असल्याच्या अहंकाराने भरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेला कोण समजावणार हा मोठा प्रश्न आहे. जगातल्या अनेक देशांचे निर्णय आजकाल अमेरिका घेते. जे विरोध करतात त्यांना बेचिराख करण्याचं काम होतंय. इराक, लिबिया हे झालं. आता इराणची वेळ आहे. उद्या आणखी कुठला तरी देश कदाचित असेल. युद्ध थांबवल्याचा दावा करणारे प्रत्यक्षात किती युद्धखोर आहेत याची प्रचिती ही जगाला आलेली आहे. शांतीचा नोबेल मिळवण्यासाठी वेडेपिसे झालेले युद्धखोर आणि दहशतवाद्यांप्रमाणे कृती असणारे डोनाल्ड ट्रम्प यांची ही दुसरी आणि अखेरची टर्म आहे. तोवर अमेरिकेला तर खड्ड्यात घालतीलच पण जगातल्या कितीतरी देशांचं वाटोळं करून जातील यात काही शंका नाही. ते राष्ट्राध्यक्ष झाले नसते तर कदाचित जेलमध्ये असते. सार्वजनिक नाही तर वैयक्तिक आयुष्य देखील वादाने बरबटलेलं आहे यांचं. त्यावर परत कधीतरी आपण बोलूयाच. अशांमुळे सगळं अस्थिर धोकादायक वातावरण तयार झालेलं आहे ज्याचा फटका भारताला बसतो आहे आणि कदाचित यानंतरही बसेल. एकूणच इंधनाच्या किमती आणखी किती वाढणार आहेत त्यासाठी भविष्य काळामध्ये नेमकं काय काय होणार आहे यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. तयार रहा
आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.